अनादर डे अनादर स्टायलिंग व्हिडिओ. यात आहे थोडासा ट्विस्ट, कारण की मी आज तुम्हाला दाखवणार आहे प्रोडक्ट्स यूज करून जे मी नायका सेलमध्ये घेतलेले. मी यूज करते हा डवचा डॅमेज थेरपी सिरम. एक सांगायचं, हा बिलकुल पण स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे आणि तुम्ही माझ्या हेअरचं ट्रान्सफॉर्मेशन बघूच शकतात. अजिबात फ्रीज नाही आहे. आता मी यूज करते नायसिनामाइड फिश केअरची ऑइल बॅलन्स सनस्क्रीन. जास्त वॉटरी आहे आणि काही फीलच होत नाही आणि पटकन म्हणजे व्हाईट कास्ट वगैरे काही राहत नाही. ही सनस्क्रीन यूज करून मला असं वाटलंच नाही की मी काही लावलं. एकदम सटल ग्लो पण आहे. मेकअप करून घेईल. सो 3, 2, 1. ओके, सो तो मेकअप इज रेडी. सगळं झालेलं आहे आणि आता बारी आहे ब्लशची. ब्लश हा सेलमधनं घेतलेला. मी विचार केला की मी तुम्हाला हा यूज करून पण दाखवते. आणि हा रेअर ब्युटीचा ड्यूप आहे. रेअर ब्युटी नंतर मला कोणता ब्लश आवडत असेल तर हा फेअर ब्युटीचा आहे. ब्लेंड झालाय फुल म्हणजे स्किनमध्ये ब्लश. आणि आता आहे आउटफिटची बारी. मी तुम्हाला दाखवते मी आउटफिट काय घालणार आहे. आउटफिटचा म्हणायला गेलं तर मी हा घालणार आहे, हा सुंदर ग्रीन ड्रेस आहे. हा ग्रीन ड्रेस मला खूप आवडतो. मी ऑलरेडी हा 3-4 वेळा घातलाय. रिपीट करायला नॉर्मलाइज केलं पाहिजे आपण. एनिवेज मला खूप आवडतो आणि ह्याचा घेर पण मस्त आहे. आज मी असं काहीतरी वेगळं ब्रेसलेट तुम्हाला दाखवते. हे मी प्रिटी बँगल घातला. आय डोंट नो, कोणीतरी गिफ्ट केलेलं मला US मध्ये. त्याचे झुमके घातलाय सुपर प्रिटी. मला टिकली मिळत नाही आहे लास्ट मोमेंटला. पटकन हेअरस्टाईल करते. आणि कसा वाटला माझा लुक नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.